कहाणीच्या सुरुवातीला एक यंग कपल दाखवलं आहे. केतला लेबर पेन होत असते, म्हणून जॉन तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. केत खूप खुश असते आणि ती जाताना तिच्या नर्सला सांगते की हे आमचं तिसरं बाळ आहे. ती बेबी गर्ल असून आम्ही तिचं नाव जेसिका ठेवले. तेवढ्यात केतला ब्लिडिंग चालू होतं. पण ज्यावेळी त्या बाळाचा जन्म होतो त्यावेळी ते बाळ निर्जीव जन्माला येतं आणि केतला त्याचा खूप मोठा धक्का बसतो. आणि तेवढ्यात केत एका स्वप्नातून जागी होते आणि ती येऊन आरशामध्ये स्वतःला बघू लागते. आपल्याला वाटतं की हे नाईटमेअर आहे, पण बघायला गेलं तर तिचं खरंच मिसकॅरेज झालेलं होतं. या धक्क्यामुळे केत ही अल्कोहोलिक झालेली असती आणि तिला काही पिल्सही चालू असतात. त्यामुळे सायकॅट्रिस्टकडे तिची काउन्सिलिंगही चालू असते. ती आयुष्यामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करत असती, पण ती त्या गोष्टीतनं बाहेरच पडू शकत नसती. या गोष्टीवरती उपाय म्हणून ती जॉनला एकदा म्हणते की आपण तिसऱ्या मुलाला ॲडॉप्ट केलं पाहिजे, म्हणजे अनाथ मुलाला आपण दत्तक घेतलं पाहिजे. जॉन या गोष्टीसाठी तयार होतो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना एस्टर भेटते. एस्टर ही या कहाणीची मेन कॅरेक्टर आहे. त्यावरती ते सिस्टर ॲबगलला सांगतात की आम्हाला एस्टरला ॲडॉप्ट करायचं आहे. तर त्यावरती सिस्टर सांगतात की ती 9 वर्षाची आहे. रशियन असूनसुद्धा ती इंग्लिश फार छान प्रकारे बोलते आणि एवढ्या कमी वयात ती जास्तच प्रमाणात हुशार आहे. केत आणि जॉन तिला आपल्या घरी येऊन येतात. आता मॅक्स इस्टरला लगेच आपली बहीण म्हणून ॲक्सेप्ट करते, पण डॅनियल तिथं त्याला ती खटकू लागते, कारण की जॉन आणि केत पूर्णपणे इस्टरवरतीच लक्ष देत असतात. आता इस्टर खुशही राहू लागते आणि त्याप्रमाणे तिला आपली फॅमिली आता पूर्ण वाटू लागते. आता केत जॉन आणि त्याच्यामधला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करते, म्हणून ते एका रात्री चौथ्या बाळाची तयारी करत असतात. पण तेवढ्यात इस्टर मॅक्सला घेऊन येते आणि म्हणते की आम्हाला रूममध्ये अंधाराची भीती वाटते. इकडे डॅनियल शूटिंगचा गेम खेळत होता आणि शूट करता करता चुकून तो एका कबुतराला शूट करतो. आता ते कबूतर आतरफडत असते, पण इस्टर त्याला एक दगड देऊन सांगते की त्याला मारून टाक, त्याला फ्री कर. पण डॅनियलनी चुकीने त्याला शूट केलेलं असतं, त्यामुळे तो ते करण्यास नकार देतो. पण इस्टर स्वतःच आपल्या हाताने बापरे. त्यानंतर इस्टरच्या क्लासमेट तिला बुली करत असतात आणि तिच्या गळावरचा पट्टाही ओढायचा प्रयत्न करतात. जसा ती तिच्या पट्ट्याला शिवतात ती जोरजोरात ओरडू लागते. हे पाहून सगळे घाबरतात. आता केत इस्टरला आपली गेलेली मुलगी म्हणजे जेसिका तिच्या ग्रेववरती घेऊन जाते. ती ग्रेव पाहून इस्टरही जोरजोरात रडू लागते. मग केत तिला आपल्या मुलीसारखं आपल्या जवळ घेते आणि इकडं जॉन आणि केत पुन्हा चौथ्या बाळाची तयारी करत असतात. पण तेवढ्यात ते इस्टरला पाहून थोडे एम्बॅरेस होतात आणि मग केत इस्टरच्या रूममध्ये जाऊन तिला समजायचा प्रयत्न करते. पण इस्टरला या सगळ्या गोष्टींबद्दल आधीच माहिती असते. केतला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती जॉनलाही सांगते, परंतु जॉन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो ती लहान आहे म्हणून. एका दिवशी जॉन मॅक्स आणि इस्टरला एका प्लेग्राऊंडवरती खेळायला घेऊन जातो. तिथं ती मुलगीही असते जिनी इस्टरला बुली केलेलं असतं, पण आता इस्टरला त्याचा बदला घ्यायचा होता. म्हणून इस्टर तिला मागून घसरकुंडीवरून धक्का देते आणि तिचा अँकल ट्विस्ट होतो. आता ही गोष्ट जेव्हा जॉनला कळती तेव्हा तो इस्टरची क्लास घेतो. तिला म्हणतो की ही गोष्ट कशी झाली, तर त्यावेळी मॅक्स सांगते की तिचा पाय स्लिप झाला म्हणून. पण डॅनियलला ह्याच्यावरती विश्वास नसतो, कारण त्याला माहिती असतं की तिला इस्टरनीच मारलेला आहे म्हणून. पण जॉन इस्टर अजून लहान आहे त्यामुळं या गोष्टीकडे पुन्हा दुर्लक्ष करतो. इकडे केतला सिस्टर ॲबगलचा फोन येतो आणि ती इस्टरबद्दल झालेल्या सर्व गोष्टी या सिस्टरला सांगते. सिस्टर केतला भेटायला त्यांच्या घरी जाते. सिस्टर ॲबगल केत आणि जॉनला सांगते की आम्ही तुम्हाला इस्टरला देऊन खूप मोठी चूक केलेली आहे, कारण की तिच्या पासबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही, ना तिची कुठली हिस्ट्री, ना तिची खरी फॅमिली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळी ऑर्फनेजमध्ये काही चुकीची गोष्ट व्हायची तर त्याच्या आजूबाजूला नेहमी इस्टर सापडायची आणि आम्ही तिला विचारणा केली तर ती स्वतःला इनोसंट असल्याचं दाखवायची आणि त्यातनं सुटून जायची. हे सर्व इस्टरही ऐकत होती. मग इस्टर मॅक्सकडे जाते आणि तिला मॅनिप्युलेट करून तिच्याबरोबर येण्यासाठी सांगते. मॅक्स मूकबधीर असल्यामुळे आता ती त्याचा फायदा घ्यायची ठरवते. ती लॉकरमधून जॉनची गनही घेते आणि सिस्टर ॲबगलच्या मागं ती मॅक्सला घेऊन पळू लागते. जेव्हा गाडी मेन रोडला येते तेव्हा ती मॅक्सला सिस्टरच्या गाडीच्या पुढे ढकलते. तिची गाडी अनस्टेबल होते आणि
जाऊन ती एका बाजूला धडकते. पण तिला काळजी त्या लहान मुलीची असते. आणि तेवढ्यात इस्टर मागून येऊन सिस्टरच्या डोक्यावरती वार करते. आणि ती हॅमरने तोपर्यंत वार करते जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही. आणि त्याच्यानंतर एक छद्मी हास्य घेऊन मॅक्सकडे पाहते आणि तिला इशाऱ्यात ही गोष्ट कुठेही न सांगायला सांगते. आणि सर्व एव्हिडन्स ती वरच्या ट्री हाऊसमध्ये लपवून ठेवते. हे सर्व मॅक्स मागून पाहत असते. तेवढ्यात डॅनियल त्यांना ट्री हाऊसमधून खाली उतरताना पाहतो. डॅनियल लपून बसतो. त्याला वाटते इस्टरने आपल्याला पाहिलं नाही. पण इस्टर त्याच्यापेक्षाही हुशार असते. ती डॅनियलला रात्री घाबरवते आणि ह्या गोष्टी कुठेही न बोलायला सांगते. आणि इकडे ते इस्टरला काउन्सिलरकडे घेऊन जातात. ती काउन्सिलरलाही अतिशय उत्तम पद्धतीने प्रश्नांची उत्तरं देते आणि ती खूप मोठी इनोसंट आहे असं दाखवते. काउन्सिलरही केतवरतीच ब्लेम करते की कदाचित तू तिला आईसारखं प्रेम देऊ शकत नाहीये, त्यामुळे ती तिला वेळ देण्यास सांगते. इकडं जॉनी केतवरतीच चिडतो आणि तिथून निघून जातो. तेवढ्यात केतला ऑर्फनेजमधनं फोन येतो की सिस्टर ॲबगेल जेव्हापासून त्यांच्या घरी गेली आहे तोपर्यंत अजून परतलीच नाही. मग पोलिसही त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनला लागतात आणि त्यांना सिस्टरची बॉडी मिळते. आता तर केत अजूनच टेन्शनमध्ये येते. इंटरनेटवरती ती पर्सनॅलिटी डिसऑर्डरबद्दल सर्च करते आणि त्याच्यामधले काही सिम्टम्स तिला इस्टरमध्ये दिसतात. ती जॉनला म्हणते की मी आता ह्याच्या खोलापर्यंत जाणार. रशियामध्ये ती ज्या ऑर्फनेजला होती तिथं मी चौकशी करणार. आणि त्याप्रमाणे ती चौकशीलाही लागते. चौकशीमध्ये केतला कळते की रशियामधल्या त्या ऑर्फनेजमध्ये इस्टरही कधीच नव्हती. आणि त्या विचारामध्ये इस्टर जेसिकाच्या ग्रेववरची फुलं आणून ही केतला देते. केत हे बघून शॉक होते आणि मग तिला रागही येतो. ती तिचा हात धरून ते फुलं ओढण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात जॉन येतो आणि जॉनला असं वाटते की केत इस्टरला मारायचा प्रयत्न करत होती. आता केत जेसिकाच्या ग्रेववरती जाऊन रडत बसते. इस्टर स्वतःला जखम करून घेते आणि असं सांगते की केतनी तिला खूप मारले म्हणून. जॉन तिलाच आराम करायला सांगतो. आणि इकडं केत आणि जॉनच्या नात्यामध्ये जास्तच प्रमाणात दुरावा यायला लागतो. मग केत पुन्हा टेन्शनमध्ये येऊन लिक्करच्या शॉपमध्ये जाऊन वाईन घेते. ती थोडा विचार करून वाईन फेकून देते आणि पुन्हा आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्यायला लागते. एकदा ती मॅक्स आणि डॅनियलला स्कूलमध्ये सोडत असताना ती डॅनियलला सोडायला खाली उतरते आणि तेवढ्यात इस्टर येऊन त्या गाडीचा गिअर ओढते. ही गोष्ट मॅक्स पाहत असते. पण तेवढ्यात गाडी रिव्हर्स गिअरनी मागे मागे जाऊ लागते आणि नशिबानी बर्फाच्या एका कडेला गाडी रुतल्यामुळे थांबते. ती मॅक्सला जवळ घेते. झालेली गोष्ट ती जॉनला सांगते आणि काउन्सिलरला सांगते. पण तेवढ्यात जॉन तिला वाईनची बॉटल दाखवतो आणि सांगतो की तू पुन्हा वाईन प्यायला लागलेली आहेस, त्यामुळे तू फॅमिलीकडे लक्ष देऊ शकत नाही आहेस. तुला रिहॅब सेंटरमध्ये जावं लागेल. पण केतचं म्हणणं कोणीच ऐकत नसतं. आणि इकडे मॅक्स एक प्रकारची पेंटिंग बनवत असते आणि ती सर्व पेंटिंग ती डॅनियलला दाखवते. आणि घडलेले सर्व प्रकार म्हणजे सिस्टरचा खून आणि इतर होणाऱ्याही घरातल्या चुकीच्या गोष्टी त्याकरता इस्टरच जबाबदारी असं ती त्याला सांगते. केत तिकडं इस्टरच्या रूमची झाडाझडती करत असते. त्यात तिला एक डायरी सापडते. त्यामध्ये काही मेलचे फोटो आणि सारने इन्स्टिट्यूटचं नाव सापडते. ती नेटवरती त्या इन्स्टिट्यूटबद्दल सर्च करते आणि कॉन्टॅक्ट करून इस्टरबद्दल माहिती काढायला सांगते. इकडे डॅनियल सिस्टरच्या खूनमध्ये वापरलेले एव्हिडन्स हे काढण्यासाठी ट्री हाऊसमध्ये जातो. पण तेवढ्यात इस्टर येऊन ते सगळे एव्हिडन्स मिटवते आणि त्या ट्री हाऊसला आगही लावते, कारण इस्टर आधीपासूनच त्याच्यावरती लक्ष ठेवून होती. डॅनियल वाचायच्या प्रयत्नामध्ये हा ट्री हाऊसच्या छतावरती जातो आणि छतावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात तो खाली पडून बेशुद्ध पडतो. ट्री हाऊसला लागलेली आग केथी घरातून बघते आणि ती त्याला वाचवण्यासाठी तिकडं पळू लागते. तेवढ्यात इस्टर डॅनियलला मारणार तेवढ्यात मागून तिला कोणतरी धक्का देतो. ती मॅक्स असते. ती मॅक्सला काही करणार तेवढ्यात ती केतला येताना बघते. केत डॅनियलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि इकडं जॉनला पाहून ती रडू लागते आणि जॉनला सांगू लागते की या सर्व गोष्टींना इस्टरच जबाबदार आहे. पण इकडं इस्टर इनोसंट तोंड घेऊन त्या दोघांकडे अशी बघत असते जसं काही तिला काही माहीत नाही. ती रागाच्या भरात उठते आणि जाऊन डॅनियलला मारायचा प्रयत्न करते. पण तरीही डॉक्टर तिला वाचवतात. आता तर सर्व हद्दी पार झाल्या होत्या म्हणून केत इस्टरला मारू लागते. तिचा हा रुद्र अवतार बघून हॉस्पिटलचा स्टाफ तिला सेडेटिव्ह देऊन बेशुद्ध करतो, कारण की ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. जेव्हा ती शुद्धीमध्ये येते तेव्हा जॉन
इस्टरला आणि मॅक्सला घेऊन घरी जातो. टेन्शनमध्ये येऊन केतची ती वाईन पिऊ लागतो. तेवढ्यात इस्टर एकदम बोल्ड अवतारामध्ये त्याच्या जवळ येते आणि त्याला सेड्यूस करू लागते. जॉनला जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा तो तिच्यावरती चिडतो. तो म्हणतो, तू माझी मुलगी आहेस आणि अवघ्या 9 वर्षाची आहेस, त्यामुळे तुला हे करणं शोभा देत नाही, असं म्हणून तो तिला तिथून जायला सांगतो. केतला सार्ने इन्स्टिट्यूटमधून फोन येतो. डॉक्टर वेरवानी इस्टरचे फोटो बघितलेले असतात, म्हणून ते केतला काही शॉकिंग गोष्टी सांगतात आणि ते ऐकून केतच्या तर पायाखालची जमीनच हालते. तिचे नाव इस्टर नसून लीना क्लॅमर आहे आणि ती कुठली 9 वर्षाची लहान मुलगी नसून 33 वर्षाची एजेड बाई आहे. इस्टरला हायपोपिट्युरिझम नावाचा एक डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये त्याचे हॉर्मोन्स हे वाढत नाही, फक्त त्यांची बौद्धिक पातळीच वाढत जाते. त्यांचे शरीर हे लहान मुलासारखेच वाढत राहते आणि त्याचा फायदा घेऊन इस्टरनी खूप खून केलेले आहेत. म्हणजे ती त्यांच्या हॉस्पिटलमधली सर्वात डेंजर सिरियल किलर होती. त्या किलिंगमध्ये तिने 7 जणांना तरी मारलेलं होतं. त्यात त्यांची फॉस्टर फॅमिलीही होती. तिने तिच्या वडिलांना सेड्यूस करण्याचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा त्यांनी नकार दिला तर रागाच्या घरामध्ये तिने पूर्ण फॅमिलीचा खून केला होता आणि घराला आग लावलेली होती. त्यामुळे जर तुझी फॅमिली तिच्याबरोबर असेल तर तुझी फॅमिली ही धोक्यामध्ये आहे आणि असं म्हणून इस्टर तिचा खरा रंग दाखवते. तिच्या हातावरचे जे स्कार असतात, गळ्यावरचे ते स्कार असतात आणि तिचे ओरिजिनली दात असतात. तिचा तो 33 वर्षाच्या बाईचा फेस असतो, तो आपल्याला रिव्हील होतो. जॉन इस्टरच्या रूममध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याला इस्टरच्या रूममध्ये काही अश्लील पेंटिंग सापडतात. तो ते सांगण्यासाठी म्हणून कॉल करू लागतो. तेवढ्यात त्याला मागून कोणतरी स्टॅप करतं. तो जेव्हा मागं बघतो तेव्हा ती इस्टर असते. इस्टर त्याला तोपर्यंत स्टॅप करते जोपर्यंत त्याचा प्राण जात नाही. हे इकडून मॅक्स बघते आणि मॅक्स स्वतःला रूममध्ये बंद करून घेते. केत पोलिसांना कॉलही करते आणि घरी जाईपर्यंत तिला फार उशीर झालेला असतो, कारण की जॉन या जगातनं गेलेला असतो. ती खूप रडू लागते. पण मॅक्सचं काय? ती मॅक्सला शोधू लागते आणि तेवढ्यातच काचेच्या मागून इस्टर केतला शूट करते. गोळी तिच्या खांद्याला लागते. पण आता तिला मॅक्सला वाचवण्याशिवाय काही गत्यंतर नव्हता. इथं इस्टर ती मॅक्सला मारण्यासाठी शोधू लागते आणि तेवढ्यात केतला गार्डन एरियामध्ये तिला मॅक्स दिसते. ती तिला थांबण्याचा इशारा करत असती. तेवढ्यात इस्टर तिच्यावरती गोळी चालवते. आता केत उडी मारून इस्टरच्या अंगावरती पडते. तेवढ्यात पोलिसचा सायरन ऐकू येतो. इस्टर तिथंच बेशुद्ध पडलेली होती आणि ती मॅक्सला घेऊन जेव्हा बाहेर चाललेली असते तेवढ्यात इस्टर पुन्हा तिच्यावरती हल्ला करते आणि केतला ती स्टॅप करण्याचा प्रयत्न करते. स्टॅप करता करता काही वार हे केतलाही लागतात. पण आता मॅक्स गन उचलून इस्टरला शूट करायचा प्रयत्न करते, पण ती गोळी बर्फाला लागल्यामुळं ते दोघीही पाण्यामध्ये पडतात आणि किती बघायला गेलं तरी केतची पॉवर ही इस्टरपेक्षा जास्त होती. ती तिला ढकलून परत वरती येते आणि इस्टर तिचा पाय पकडून तिला वाचवण्यासाठी सांगते आणि म्हणती की मम्मी मला वाचव. पण इथं केत तिला म्हणती मी तुझी आई नाही आणि हो. हा ऑर्फन मूवीचा पहिला पार्ट होता आणि आता ह्याच्या पुढचा पार्ट ऑर्फन फर्स्ट किल हा मी आता रिव्हील करणार आहे. पण तो एक सिक्वेल नसून या पिक्चरचा प्रिक्वेल आहे. म्हणजे तिने पहिलं तिच्या फोस्टर फॅमिलीला कसं मारलं आणि तिची बॅक स्टोरी काय आहे हे आपल्याला कळेल पुढच्या पार्टमध्ये. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.